माझी बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. मी तिच्या उपचाराकरिता पैशांसाठी वेड्यासारखा पळत होतो. कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या बहिणीचा उपचार करायचा होता. डॉक्टरांचे शब्द सतत माझ्या कानात गुंजत होते. मी माझ्या नातेवाईकांना फोन केला, परंतु कोणीही मला मदत केली नाही. तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी फार दुःखी होतो. माझ्या तर डोक्याने काम करणंच बंद केलं होतं. तेव्हा माझी आई मला म्हणाली की तुझ्या मित्राची मदत माग. हे ऐकून मी माझ्या मित्राकडे गेलो. माझी अवस्था पाहून तो घाबरला आणि तो मला विचारू लागला की काय झालं, सगळं ठीक तर आहे ना? मी पटकन म्हणालो, नाही, काही ठीक नाही. माझी बहीण प्रिया हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. मला काही पैशांची गरज आहे. मी काही दिवसात ते तुला परत करेन. माझे म्हणणे ऐकून राहुल म्हणाला, सॉरी यार, मला माफ कर. माझ्याकडे पैसे नाहीत, कारण आजकाल व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे परिस्थिती खूप वाईट आहे. राहुलचे बोलणे ऐकून मी निराश झालो. मला निराश पाहून राहुल म्हणाला, माझ्याकडे एक मार्ग आहे ज्याद्वारे तुला पैसे मिळू शकतात. राहुलचे बोलणे ऐकून माझे डोळे आशेने चमकले. म्हणून मी पटकन राहुलला विचारले, कोणता मार्ग आहे? तेव्हा त्याने सांगितले की पाली बाजारात रिया नावाची भिकारीण राहते. जो तिच्यासोबत रात्र घालवतो तो रातोरात श्रीमंत होतो. राहुलचे बोलणे ऐकून पुढच्या क्षणी मी त्याला ओरडलो, तू वेडा तर झाला नाहीस ना, जे असे काहीतरी बोलत आहेस? एवढा मूर्खपणा? मग माझे बोलणे ऐकून राहुल म्हणाला, मित्रा, यावेळी तुला पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. शेवटी हा प्रिया दिदींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. राहुलचे ऐकून मीही विचारात पडलो. आता मनात आणि डोक्यात युद्ध सुरू झाले होते. कारण अनोळखी स्त्रीसोबत वेळ घालवणे खूप चुकीचे वाटले. कारण मी एका सभ्य घराचा मुलगा आहे आणि हे सर्व करणे माझ्यासाठी फार कठीण होते. परंतु दुसरा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून मी राहुलसोबत रिया भिकारींच्या ठिकाणाकडे गेलो. मी शांतपणे त्या दिशेने चालत गेलो. थोड्या अंतरावर एका ठिकाणी पोहोचलो आणि रस्त्याच्या कडेला एका अनोळखी झोपडीत बसलेल्या एका बाईकडे बोट दाखवत राहुल मला म्हणाला, समोर बसलेली ती बाई तीच रिया भिकारीण आहे. तिला एवढ्या घाणेरड्या अवस्थेत बघून मी आश्चर्यचकित झालो आणि राहुलला विचारले, ती मला कशी मदत करेल? तिची स्वतःची राहण्याची सोय नाही, निवारा नाही आणि ही बेरोजगार दिसत आहे. हे ऐकून राहुल हसत म्हणाला की मित्रा, आजपर्यंत कुणालाही याचे रहस्य कळू शकले नाही की रिया भिकारींकडे जाणारा व्यक्ती कसा रातोरात करोडपती बनतो. राहुलने माझ्या खांद्यावर थोपटले आणि त्याने मला सांगितले की आता जास्त वेळ घालवू नकोस आणि तिच्याकडे जा आणि पैशांची काही व्यवस्था कर. म्हणून राहुलचे ऐकून मी माथा टेकवून रिया भिकारींकडे गेलो. त्या भिकारींकडे पोहोचताच तिने तिचा चेहरा वर केला आणि माझ्याकडे बघितले. माझी नजर रिया भिकारींच्या चेहऱ्याकडे पडताच मला तिची भीती वाटू लागली. इच्छा असूनही मी तिच्या जवळ जाऊ शकलो नाही. रिया भिकारींच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर मला अस्वस्थ वाटू लागले, कारण तिचा चेहरा चांगलाच भाजला होता. म्हणूनच तिचा चेहरा पाहताच मी तिथून पळ काढला आणि घरात शिरताच माझी आई मला पाहून धावतच माझ्याकडे आली आणि माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत तिने मला विचारले की बेटा, पैशांची व्यवस्था झाली की नाही? आईचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. म्हणूनच मी तिची नजर टाळून नाही म्हणून मान हलवली. मग आई लगेच हात जोडून माझ्यासमोर उभी राहिली आणि रडायला लागली आणि मला म्हणाली, बेटा, देवाखातर काहीही कर, पण पैशांची काहीतरी व्यवस्था कर आणि माझ्या मुलीला वाचव. आईप्रमाणे मीही खूप असहाय्य होतो. म्हणून मी असहाय्यपणे आईकडे बघत माझ्या खोलीत गेलो आणि माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझी बहीण प्रियाचा चेहरा तरळत होता. ती वेदनेने ओरडत होती. आता माझ्याकडे प्रिया दिदींचा जीव वाचवण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे रिया भिकारी, जिचा विचार माझ्या मनात घोळत होता. ज्या स्त्रीचा नुसता विचार करून मला तिरस्कार वाटतोय, अशा बाईसोबत कोणताही पुरुष कसा वेळ घालवू शकतो? परंतु मी स्वतःला कसे तरी समजवले आणि रिया भिकारींजवळ जाऊन उभा राहिलो. तिने माझ्याकडे बघितले आणि विचित्र पद्धतीने हसली. तेव्हा मी एका विचित्र परिस्थितीचा बळी झालो होतो. मोठ्या कष्टाने मी तिला एवढेच सांगू शकलो की मला तुझ्यासोबत काही काम आहे. मग ती म्हणाली, चल माझ्याबरोबर. मी घाबरत घाबरत तिच्या मागे गेलो. रिया भिकारीण मला एका बिल्डिंगमध्ये घेऊन गेली. ती इमारत अतिशय जीर्ण होती. फक्त एक खोली चांगली होती आणि सर्व खोल्या वाईट अवस्थेत होत्या. त्या खोलीत प्रवेश करताच ती एका पलंगावर बसली आणि मला माझ्याबद्दल विचारले, सांग, तू माझ्याजवळ का आलास? तुला काय पाहिजे, पैसा किंवा माझा वेळ? मी घाबरून रिया भिकारींला सांगितले की मला काही पैशांची गरज आहे.
मग माझे म्हणणे ऐकून रिया भिकारीन झटकन उठली आणि खोलीतल्या एका तुटलेल्या कपाटाजवळ जाऊन उभी राहिली आणि स्वतःला व्यस्त दाखवू लागली. मला वाटले कदाचित ती मस्करी करत असेल, पण काही क्षणांनी तिने माझ्यासमोर पैशांची एक गठडी ठेवली. ते पाहून माझे डोळे उघडले आणि मी आश्चर्यचकित होऊन रिया भिकारींना विचारले, इतके पैसे? मग हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, हे पैसे कमी आहेत का? आणखी हवे आहेत का? मग तिचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो आणि म्हणालो की नाही, पण हे पैसे सुद्धा माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहेत. मी पैसे घेतले आणि रिया भिकारींचे आभार मानले आणि तेथून हॉस्पिटलला निघालो. पण रिया भिकारींच्या त्या उद्ध्वस्त घरातून बाहेर पडताच मला माझ्या वडिलांचा फोन आला आणि मी माझ्या वडिलांचा फोन उचलताच मी त्यांना आनंदाने सांगितले की काळजी करू नका, पैशांची व्यवस्था झाली आहे. मी पैसे घेऊन थोड्याच वेळात तुमच्याकडे येतोय. मग माझे ऐकून वडील मला म्हणू लागले की बेटा, प्रियाचे ऑपरेशन झाले आहे आणि आता ती पूर्णपणे सुरक्षित आहे. आता आपल्याला सकाळी फी जमा करावी लागेल, म्हणून तू सकाळीच पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये ये. त्यामुळे वडिलांचे म्हणणे ऐकून मी देवाचे खूप आभार मानले आणि त्याच वेळी मी माझ्या वडिलांना विचारले की डॉक्टर कसे राजी झाले, कारण ते तर फी जमा केल्याशिवाय चेकअप करायलाही तयार नव्हते. तेव्हा बाबांनी मला सांगितले की अचानक प्रियाची तब्येत खूप खराब झाली होती आणि मी माझ्या असहाय्यतेवर रडत होतो. तेव्हा अचानक एक तरुण डॉक्टर आला आणि माझ्याजवळ थांबला आणि मग माझ्याकडे बघून तो मला म्हणू लागला की काय झालं काका, का रडत आहात? तेव्हा मी त्यांना सगळं काही सांगितलं. तेव्हा तो डॉक्टर म्हणाला की काही हरकत नाही, पैसे नंतर जमा करा. मी माझ्या कर्मचाऱ्यांना तुमच्या मुलीची तपासणी करण्यास सांगतो आणि मी त्यांना त्वरित तिच्यावर उपचार करायला लावतो. तुमच्या इतर काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही सकाळपर्यंत सबमिट करू शकतात. हे ऐकून पप्पांनी त्या डॉक्टरला खूप आशीर्वाद दिले आणि आभार व्यक्त केले. पप्पा मला सांगू लागले की बेटा, या जगात अजूनही चांगली माणसं बाकी आहेत. देवाने त्या डॉक्टरला माझा रक्षक म्हणून पाठवलं होतं. वडिलांचे म्हणणे ऐकून माझ्या डोळ्यांसमोर रिया भिकारींचं चित्र दिसू लागलं आणि ती सुद्धा मला मदत करणाऱ्या देवदूतासारखी वाटत होती. पण पुढच्या क्षणी मनात विचार आला की तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले आणि तिने मला काहीही न विचारता मदत का केली? असो, त्या भिकारींकडे जेवढे पैसे होते तेवढे पैसे भिकाऱ्याकडे नसतात आणि मग मी पण ठरवले होते की मला रिया भिकारींचे हे रहस्य जाणून घ्यायचे आहे की ती लोकांना करोडपती कसे बनवते आणि हे सर्व करून तिला काय फायदा होतो. म्हणून मी पुन्हा एकदा रिया भिकारींच्या समोर उभा राहिलो. तेव्हा मला पाहून रिया भिकारींने मला विचारले की तुझे काम झाले आहे का? आता तू पुन्हा माझ्याकडे का आलास? तुला अजून पैसे हवे आहेत का? रिया भिकारींचे बोलणे ऐकून मला खूप लाज वाटली आणि मी सांगितले की मला पैसे नकोत. मी पुन्हा इथे आलोय तुझी कहाणी ऐकायला. मग तिच्याबद्दल सहानुभूती दाखवून मी विचारलं, तुझ्या चेहऱ्याला काय झालं? तुझ्यावर एवढा मोठा गुन्हा कोणी केला आणि तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले? माझं बोलणं ऐकून रिया भिकारींच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मी तिला म्हणालो, माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल तर मी तुझी माफी मागतो. तुला नाराज करण्याचा माझा अजिबात हेतू नाही. तर रिया भिकारीन मला सांगू लागली की नाही, तुझे बोलणे ऐकून मला वाईट वाटले नाही, पण माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण आज इतक्या वर्षांनी मला माझ्याबद्दल कोणी विचारले आहे, त्यामुळेच मला बरे वाटले. तर रिया भिकारींचे हे शब्द ऐकल्यानंतर मलाही काही प्रमाणात हायसे वाटले. तेव्हा रिया भिकारींने मला सांगितले की मी अनेकांना मदत केली आहे, पण आजपर्यंत मी कुणाच्याही नजरेत स्वतःबद्दल सहानुभूती पाहिली नाही. उलट लोक नेहमी माझ्याकडे घाणेरड्या आणि द्वेषपूर्ण नजरेने पाहतात. या सगळ्यात माझा दोष नसला तरी प्रत्येकजण माझ्याकडून आपापले स्वार्थ साधल्यानंतर कधीच कोणी माझ्याकडे बघायलाही आले नाही. उलट त्यांचा हेतू पूर्ण करून ते निघून जायचे. मला बरे वाटले की तुम्ही माझ्याबद्दल विचार केला आहे. म्हणून मी तुला सांगते की मी कुटुंबाने भिकारी नाही, तर मी एका श्रीमंत कुटुंबातील आहे. माझे आजोबा एका गावात राहत होते आणि ते त्या गावाचे जहागीरदार होते आणि तिथे त्यांच्या मालकीची बरीच जमीन होती. माझ्या आजोबांना फक्त 2च मुले होते, एक माझे वडील आणि दुसरे माझे काका. माझ्या आजोबांच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. त्यांची कामे करण्यासाठी अनेक नोकर होते. माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर माझे वडील कामासाठी शहरात आले होते. शहरात आल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या व्यवसायात भरपूर नफा कमवला होता आणि त्यांचा व्यवसाय दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट होऊ लागला.
मग वडिलांनी मला आणि आईलाही गावातून शहरात बोलावलं, कारण मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केले, माझे खूप लाड केले, माझे खूप नखरे सहन केले. मी 5 वर्षांची झाल्यावर माझ्या वडिलांनी मला चांगल्या शाळेत दाखल करून दिले. आता इथेही आमची लाखोंची संपत्ती होती, कारण माझ्या वडिलांचे मन खूप स्वच्छ होते. त्यामुळे देवाने त्यांना आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर यशच दिले होते. तर माझे काका त्यांच्या पूर्णपणे विरुद्ध होते. ते खूप लोभी होते. त्यांची नजर नेहमीच माझ्या वडिलांच्या व्यवसायावर आणि जमिनीवर होती. त्यांनी कोणतेही काम केले तरी त्यांचे नेहमीच मोठे नुकसान झाले. अशा प्रकारे आपले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी अर्ध्याहून अधिक संपत्तीची उधळपट्टी केली होती. माझ्या काकांना अजय आणि विजय असे 2 मुलं होते. ते दोघेही माझ्यापेक्षा खूप मोठे होते. काकांनी त्यांना शाळेत पाठवण्याऐवजी त्यांना शेतीत गुंतवून ठेवले होते. मग एक वेळ अशी आली की माझ्या काकांची सर्व जमीन विकली गेली आणि परिस्थिती उपासमारीच्या टप्प्यावर आली. माझ्या वडिलांना त्यांच्या भावाला मदत करावी लागली आणि त्यांच्या भावावर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम होते. माझे काका जेव्हा जेव्हा त्रासलेले आणि दुःखी असत तेव्हा माझे वडील त्यांना खूप मदत करायचे. त्यांनी त्यांना शहरात त्यांच्या ठिकाणी बोलवले. त्यांनी त्यांच्यासाठी एक व्यवसाय देखील सुरू केला. पण काका खूप लोभी होते, म्हणूनच ते नेहमी वडिलांकडे तक्रार करत असे. आणि आता काका म्हणू लागले होते की तू उभारलेल्या व्यवसायात फक्त आमचा वेळ वाया जात आहे, नफा फारसा नाही. हे ऐकून वडिलांनी स्वतःच्या व्यवसायाची सर्व जबाबदारी काकांवर टाकली होती. पण व्यवसाय हाती घेताच त्यांनी पैशांची अफरातफर करण्यास सुरुवात केली. पप्पांना याची जाणीव होती, पण ते काकांना कधीच काही बोलले नाहीत. उलट त्यांनी काकांना नेहमीच आपला लहान भाऊ मानून माफ केले, ज्याचा काकांनी खूप चुकीचा फायदा घेतला होता. काकांना पप्पांचा सगळा व्यवसाय कोणत्या ना कोणत्या मार्गाने ताब्यात घ्यायचा होता. काकूनेही आईला सुनावणे सुरू केले होते. वहिनी, तुम्हीच विचार करा, मोठ्या भावाने आपल्या धाकट्या भावाला नोकर म्हणून ठेवले आहे, असे लोक काय म्हणतील? वडिलांप्रमाणेच आई ही मोठ्या मनाची होती. त्यामुळे तिनेही काकूच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिले नाही. वेळ खूप वेगाने जात होता. आता मीही तरुण झाले होते. त्यामुळे काकां त्यांच्या कुटुंबाच्या कटाची मला माहिती होती. म्हणूनच काका आणि त्यांचे कुटुंब मला कधीच आवडले नाही. काकांचा लोभ वाढतच चालला होता. मी अनेक वेळा याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांनी मला टाळले. एके रात्री आम्ही सर्व झोपलो होतो तेव्हा अचानक एक मोठा स्फोट झाला. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला हॉस्पिटलमध्ये पाहिले. मला खूप त्रास होत होता. मी वेदनेने ओरडत होती. नंतर डॉक्टरांनी मला एक इंजेक्शन दिले होते. ते देताच मी गाढ झोपी गेले होते. मग काही तासांनी शुद्धीवर आल्यावर मला काही लोकांचे आवाज ऐकू येऊ लागले. ते माझ्याजवळ उभे होते आणि बोलत होते. मग मोठ्या कष्टाने मी डोळे उघडले आणि समोर पाहिले तर तिथे काका आणि काकू उभे राहून बोलत होते की आज वकिलाला बोलावले आहे. तो सर्व मालमत्ता आपल्या नावावर करणार आहे आणि रिया अजूनही शुद्धीवर नाही, म्हणून शुद्धीवर येण्याआधी तिचा अंगठा कागदांवर घेऊ, नाहीतर नंतर खूप समस्या निर्माण होतील. काकांचे बोलणे ऐकून काकूही त्याच्याशी सहमत होत होत्या. त्यांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. आम्ही कोणत्या अडचणीत होतो आणि त्यांच्याकडे अजूनही मालमत्ताचीच हाव होती. मी काकांचा खूप तिरस्कार करू लागले. मग जेव्हा डॉक्टर मला तपासायला आले तेव्हा मी त्यांना माझ्या आई वडिलांबद्दल विचारले की ते लोक कुठे आहेत, ते ठीक तर आहे ना? मग माझे म्हणणे ऐकून डॉक्टरांनी माझ्याकडे निराशेने पाहिले आणि सांगितले की आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. याबद्दल मला खेद वाटतो. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी एकदम भारावून गेले आणि खूप रडू लागले. मग डॉक्टरांनी मला धीर दिला आणि माझी तपासणी करून घेतली. मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण मिळवले आणि मग मी अपघाताचे कारण विचारले तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की पोलीस अजून तपास करत आहे आणि या अपघाताची संपूर्ण माहिती देतील, ज्यावरून हा अपघात मुद्दाम घडून आणला होता की सिलेंडर फुटल्यामुळे घडला हे स्पष्ट होईल. मला पूर्ण खात्री होती की यामागे काका काकूंचेच हात आहे. ते कुणालाही सहज मारतील एवढ्या लोभाने ते वेडे झाले होते हे मला माहीत होते. डॉक्टर निघून गेले. मी शांतपणे हॉस्पिटलमधून बाहेर पडले आणि मग पाली बाजारात बसून भीक मागू लागले आणि भिकाऱ्याचे रूप धारण केले. अशा रीतीने मी रिया भिकारीन या नावाने प्रसिद्ध झाले. मी रिया भिकारींचे रूप धारण करून काकांच्या नजरेपासून लपत होते. काका मला शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, जेणेकरून ते मला शोधून माझी सर्व संपत्ती घेऊन जातील आणि स्वतःच्या नावावर करतील. पण मी हेही ठरवले होते की मी हे सर्व कोणत्याही किमतीत होऊ देणार नाही.
मला माझ्या आईवडिलांच्या खुणींना त्यांच्या पैशांचा उपभोग घेऊ द्यायचा नाही, म्हणून मी दुःखी अनामिक आयुष्य जगू लागले होते. मला चांगलंच माहीत होतं की मी माझ्या घरी परत गेले तर काका मलाही मारून टाकतील, कारण सगळी संपत्ती माझ्या नावावर होती. एवढी मोठी युक्ती करूनही काकांना काही पैसे मिळाले नाही आणि तो रिकाम्या हाताने राहिला. या गोष्टीचा काकांना खूप मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. ते कायमचे अपंग झाले. काकांनी वडिलांची फसवणूक करून लुटलेले सर्व पैसे त्यांच्या आजारपणावर खर्च झाले आणि आता ते पूर्णपणे रिकाम्या हाताने त्यांच्या मुलाकडे गेले होते. त्यांनीही काका काकूंसोबत प्रत्येक नातं संपवून टाकलं होतं. दोन्ही भाऊ त्यांना सोडून आपापल्या जगात मग्न झाले होते. देवाने काका काकूंना त्यांच्या कृत्याची शिक्षा या जगातच दिली होती. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.